वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू लोंढे OSC यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, पार्ट 1मध्ये आपण ॲन एपिटोम ऑफ करेज या लेसनचं फर्स्ट पेज आपण हे पाहिलं होतं. फर्स्ट पेज आपण लर्न केलं तर व्यवस्थित. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना तो आवडलंसुद्धा. आज आपण पार्ट 2 बघणार आहे, परंतु ज्या लोकांनी पार्ट 1 नाही पाहिलं आहे त्या लोकांसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन ठेवेन. सगळ्यांनी तो व्हिडिओ पहा आणि मग पार्ट 2सुद्धा पहा. व्हिडिओ जर सगळ्यांना आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जे कोणी 10वीला असतील, SSCला, महाराष्ट्र बोर्डच्या. ओके, त्याचबरोबर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर आपण पार्ट 1मध्ये काय पाहिलं होतं की डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला 8 जानेवारी 1942 रोजी, बरोबर 300 वर्षानंतर. ही घटना का सांगितली? 300 वर्षापूर्वी गॅलिलिओ नावाच्या महान सायंटिस्टचा निधन झालं होतं. ओके, आणि हा संबंध का जोडला गेला? आणि डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातले, या सेंचुरीमधले वन ऑफ द बेस्ट सायंटिस्ट राहिलेले आहेत, असं त्यांना उपाधी दिली गेली आहे. ओके, त्यांनी कॉस्मॉलॉजीचा अभ्यास केला. ओके, त्याने विश्वाचा अभ्यास केला होता आणि त्यांना वयाच्या 17व्या वर्षी एक आजार झाला होता, मोटार न्यूरॉन नावाचा, ज्याचा अर्थ ALS असा आहे, जे तुम्हाला मी पार्ट 1मध्ये शिकवलेलं आहे. आता फक्त मी 1-2 मिनटामध्ये फक्त ओव्हरव्ह्यू देतोय आणि तुम्हाला ते कळावं नक्की आपण पार्ट 1मध्ये काय शिकलं. आता आपण बघूया पार्ट 2मध्ये काय आहे. ओके, बघा. तर इथे काय दिलेलं आहे? स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड his muscle coordination was nothing to write home about. स्टीफन असं सांगतात की जेव्हा ते लहान होते त्यांच्या मसलचं कॉर्डिनेशन हे अजिबात नव्हतं. म्हणजे ते घरी असतानासुद्धा जेव्हा लिहित होते तेव्हा त्यांच्या मसलचं कॉर्डिनेशन होत नव्हतं. त्यांना कळत नव्हतं की नक्की काय करायचं आहे. मसलचं कॉर्डिनेशन म्हणजे काय अर्थ होतो मुलांनो? की सूत्रसंचालन जसं आपण म्हणतो का नाही. फॉर एक्झाम्पल समजा आपली बॉडी कशी ऑपरेट होते, आपल्या माइंडमधून सगळे काही आहे ना ऑर्डर जात असतात. फॉर एक्झाम्पल कॉर्डिनेशनबद्दल एक्झाम्पल सांगतो. तुम्ही चालताना जेव्हा तुमचा डावा पाय पुढे जातो तेव्हा तुमचा आपोआप काय होतं? उजवा हात पुढे येतो आणि उजवा पाय पुढे गेल्यावर डावा हात. ओके, हे कॉर्डिनेशन आहे. ठीक आहे. पुढे काय म्हणतात ते बघा. ही रिकलेक्ट्स. आता रिकलेक्ट्सचा अर्थ लिहायचं सगळ्यांनी आठवतंय. ओके, त्यांना आठवतंय. ओके, तर त्यांची आठवण सांगत आहे. ओके, त्यांना आठवतंय. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वूड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी. आता फिट ऑफ फ्रेन्झी हे बोल्ड केलेलं आहे आणि फिट ऑफ फ्रेन्झी हा एक फ्रेज आहे. मग ते काय म्हणतात? त्यांना ते आठवण करून सांगतात, असं सांगतात की त्यांची हँडरायटिंगमुळे त्यांच्या शिक्षकांना अतिशय राग यायचा. मग फिट ऑफ फ्रेन्झीचा अर्थ होतो राग येणे. या सगळ्यांनी जे काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहे त्याचा अर्थ मी सांगेन, प्लीज सगळ्यांनी लिहा, ते तुम्हाला युजफुल होईल. ठीक आहे. आणि याचा यूजसुद्धा तुम्ही करायला शिका तुमच्या डेली टॉकिंगमध्ये. नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड्स स्पोर्ट्स. ना त्यांचं अक्षर सुंदर होतं पण त्यांना स्पोर्ट्सकडे सुद्धा त्यांचा कल नव्हता. इन्क्लाइनचा अर्थ लिहा सगळ्यांनी, कल असणे. ओके, म्हणजे इथं काय? नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड्स स्पोर्ट्स. त्यांचा स्पोर्ट्सकडे सुद्धा कल नव्हता. नेव्हरलेसचा अर्थ होतो तरीसुद्धा, म्हणजे हावेवर, ज्याला सिमिलर वर्ड आहे हावेवर. ओके, तरीसुद्धा दिस डिझीज केम ॲज अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. ओके, म्हणजे ते काय म्हणतात? दिस डिझीज केम ॲज अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. हा जो आजार आहे हा अचानक धक्का बसल्यासारखं त्यांना वाटलं. म्हणजे हे बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू हा सुद्धा एक फ्रेज आहे. ओके, याचा अर्थ होतो अचानक धक्का बसणे. म्हणजे या आजारामुळे त्यांना एक अचानक धक्का बसला. म्हणजे अचानकच बघा या गोष्टी घडू लागल्या. काय घडू लागल्या? की अचानक ते खाली पडायचे. ओके, त्यांना चक्कर यायची. त्याचबरोबर त्यांची हँडरायटिंग खराब झाली. शिक्षक चिडू लागले. स्पोर्ट्सकडे त्यांचा कल नव्हता. ओके, या आजारामुळे सगळं होऊ लागलं आणि या गोष्टीचा त्यांना खूप मोठा धक्का बसला. पुढे काय सांगतात बघा ते. पुढे आपण शिकूया. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. या पृथ्वीवर त्यांना किती वेळ उरलेला आहे हे सुद्धा अनिश्चित होतं. म्हणजे आज एखादा असा एक समजा रेअर आजार झाला तर त्या माणसालाच वाटतं की माझा मृत्यू कधी होईल.
माझा मृत्यू वर्षात होईल, 6 महिन्यात होईल, महिन्यात होईल किंवा उद्या होईल. म्हणून ते काय सांगतात की किती वेळ माझ्याकडं या पृथ्वीवर राहिला होता हे सुद्धा अनिश्चित होतं. दिस प्रोग्नोसिस वॉज बॅड. कळलं का? ते काय म्हणतात की याचं पूर्वनिदान जे केलं, कळलं का, याचं द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू सो मच. बघा, मग याचं निदानसुद्धा करता येत नव्हतं आणि डॉक्टरांनी काय सांगितलं की डॉक्टरसुद्धा याच्यावर काहीही करू शकत नव्हते. म्हणजे हा एवढा भयावह आजार होता. त्या आजारामध्ये सुद्धा सांगितलं गेलं डॉक्टरांकडून त्यांना की ते सुद्धा काहीही करू शकत नाही. कळते का सगळ्यांना विद्यार्थ्यांना तुम्हाला? ओके, म्हणजे पण त्यांच्या प्रकृतीविषयक जे काही भविष्य वर्तवलं जात होतं ते वाईट होतं. प्रोग्नोसिसचा अर्थ होतो की प्रकृतीविषयक भविष्य वर्तवणे. कळलं का? त्यांच्या प्रकृतीविषयक जे भविष्य वर्तवलं गेलं ते खूप वाईट होतं आणि डॉक्टरसुद्धा काही करू शकत नव्हते. अनडॉन्टेड, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन विल्ड. बघा, अनडॉन्टेड म्हणजे न थांबता, न थकता, किंवा त्याला सुंदर असा अर्थ होते न डगमगता. कळलं का? म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की या अशी वाईट गोष्ट जी त्यांच्या आयुष्यामध्ये आली आहे त्या न घाबरता, हाही त्याला सुंदर शब्द आहे, न डगमगता, न घाबरता. कळलं का? न घाबरता स्टीफनने हे ठरवलं की ते त्यांचं रिसर्च कंटिन्यू करतील. आणि एवढंच नव्हे, इव्हनचा अर्थ काय होतो, एवढंच नव्हे, ही गॉट एंगेज टू अ जेन विल्ड. जेन विल्ड नावाच्या मुलीसोबत ते एंगेजसुद्धा झाले. कळलं का? हॉकिंग सेज दॅट, आयरॉनिक ॲज इट मे साऊंड. हॉकिंग असं म्हणतात की हे तुम्हाला ऐकायला, बघा, हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल. इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज, या अशा भयावह अंधारमय पायरीवर, म्हणजे आत्ताची त्यांची स्थिती अशी होती की ते काही सांगू शकत नव्हते. ही कुड बी डाय ॲट एनी टाईम. म्हणून ते त्याला वर्णन कसं मग डिस्मल स्टेज, अंधारमय. कळलं का? अंधारमय हा जो टप्पा आहे त्यांच्या जीवनातला. ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. म्हणजे ते काय म्हणतात बघा, हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल. ओके, ते म्हणतात अक्षरशः या टप्प्याला, या अंधारमय जीवनातल्या या टप्प्यावर मी आयुष्याला खूप जगलो, खूप आनंदाने जगलो. बघा, दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट. ते असं का म्हणतात? कारण या टप्प्यावर ते आयुष्य जगू लागले. अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड विगर. आणि त्यांनी त्यांचं डॉक्टरलचं जी पदवी आहे त्याचं शिक्षणासाठी जे रिसर्च करावं लागतं ते रिसर्चचं कार्य त्यांनी आणखी नवीन सामर्थ्याने सुरू केलं. रिन्यूडचा अर्थ लिहा नवीन आणि वेगळचा अर्थ लिहा सामर्थ्य. म्हणजे नवीन सामर्थ्याने, नवीन ऊर्जेने त्यांनी त्यांचं रिसर्च कार्य हे पुढे चालू ठेवलं. बघा, या टप्प्याला एक सामान्य म्हणून जर आला असता मुलांनो, तर काय वाटलं असतं त्या एक कॉमन माणसाला? त्याने त्रास घेतला असता, त्याने टेन्शन घेतलं असतं आणि त्याचबरोबर त्याने काय केलं असतं की पुढे जाऊन त्या माणसाने, खरं तर एक सामान्य माणसाने घरामध्ये पण एक असं वातावरण तयार केलं असतं. तर कुठलं वातावरण की त्याला जो काही त्रास होतोय तो त्रास किती विचित्र आहे त्याने इतरांना पटवून दिलं असतं आणि कदाचित तिथं आनंदी जीवन जगण्याचं त्याने बंदसुद्धा केलं असतं. कळलं का? मग अशा प्रकारची गोष्ट इथं घडली गेली. कोणासोबत? एक सामान्य माणसासोबत घडली असती. ओके, परंतु इथं स्टीफन हॉकिंग नावाचं जे सामान्यच होते, परंतु त्या गोष्टीला त्यांनी पॉझिटिव्ह घेतलं आणि रिसर्च कार्य पुढे ठेवून त्यांनी डॉक्टर ही पदवी मिळवली. इन द मीन व्हाईल द डिझीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी. बघा, या दरम्यान, मीन व्हाईलचा अर्थ काय होतो? या दरम्यान. इन द मीन व्हाईल द डिझीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी. हा जो आजार होता त्या आजाराने स्टीफन हॉकिंगच्या शरीरामध्ये काम करायला सुरुवात केली. अर्थ कळते सगळ्यांना? मीन व्हाईलचा अर्थ लिहा या दरम्यान. अँड लेफ्ट हिम डिसेबल. आणि त्यांना पूर्णपणे डिसेबल करून टाकलं. ओके, म्हणजे पूर्णपणे आता ते काही
करू शकत नव्हते. आता ते पूर्णपणे असक्षम झाले होते. डिसेबल करून ठेवलं त्यांना त्यांच्या पूर्ण बॉडीला. की हळूहळू हा डिझीज त्यांच्या बॉडीमध्ये आता काम करू लागला होता. काय काम करत होता तो? तर जी त्यांची सिस्टीम जी आहे, ओके, थोडकी नर्वस सिस्टीम जी आहे त्यांची, ती नर्वस सिस्टम हळूहळू त्याच्यावर घात करू लागला होता हा डिझीज. पुढे बघा, ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. आणि त्यांनी यावेळी बघा त्यांनी ब्लॅक होलचा अभ्यास करायला सुरुवात केलं की नक्की ब्लॅक होल कन्सेप्ट काय आहे हा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केलं. टू गेट हिज PhD बाय दिस टाईम. आणि त्यावेळेपर्यंत त्यांना PhD मिळालं. ही वॉज कन्फाइंड टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. ते एका व्हीलचेअरवर मर्यादित झाले. कन्फाईनचा अर्थ काय होतो? मर्यादित होणे. ओके, ते एका व्हीलचेअरवर मर्यादित झाले आणि हळूहळू त्यांचा स्वतःचा त्यांच्या हातावरून आणि त्यांच्या स्पीचवरून बघा, ही वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड अँड स्पीच. त्यांना आता त्यांच्या स्पीचवर, त्यांचं बोलण्यावर पण कंट्रोल राहिलं नाही आणि ना त्यांना त्यांच्या आता हातावर सुद्धा कंट्रोल राहिला नाही. ते पुढे काय सांगतात बघा सगळ्यांनी. ओके, पुढे काय सांगतात बघा. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. ब्लॅक होलच्या अभ्यासाने त्यांच्याकडे नवीन कल्पनाशक्ती आली आणि त्या नवीन कल्पनेतून त्यांना नवीन आयडियाज सुचू लागले, म्हणजे नवीन कल्पना सुचू लागल्या ब्लॅक होलच्या स्टडीनंतर. म्हणजे ब्लॅक होलचा जो स्टडी जो त्यांनी जो कन्सेप्ट होता, आता नक्की काय आहे ब्लॅक होल्स तो तुम्हाला सांगतो. ओके, आपल्या विश्वामध्ये, कारण विश्व जे आहे, ओके, या विश्वामध्ये अनेक आकाशगंगा आहेत, अनेक ग्रह, अनेक तारे आहेत. असं म्हटलं जातं की एक ब्लॅक होल, ज्याला मराठीमध्ये म्हणतात कृष्ण विवर, एक अशी काहीतरी गोष्ट आहे ब्रह्मांडमध्ये, युनिवर्समध्ये, कळलं का, हे खूप शक्तिशाली आहे. या ब्लॅक होलमुळे काय होतं की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी टाईम ट्रॅव्हल केलं जातं. हा त्यांच्या स्टडीचा एक भाग होता. टाईम ट्रॅव्हल ही कन्सेप्टसुद्धा ब्लॅक होलमुळेच पुढे आली. दुसरी गोष्ट, ब्लॅक होल एवढा शक्तिशाली आहे की तो कोणत्याही ग्रहाला, कोणत्याही ताऱ्याला सहज गिळू शकतो. तुम्हाला याच्यावर अधिक माहिती हवी असेल तर यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ ब्लॅक होलवर बनलेले आहे. इवन सायंटिस्टसुद्धा याच्यावर आजही अभ्यास करतात आहे. नासाचे सायंटिस्ट, ओके, जगभरातले जेवढे पण रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, ओके, ते सगळे अभ्यास करतात की नक्की ब्लॅक होलमध्ये आहे काय, एवढे पॉवरफुल का आहे की पूर्ण ग्रहाला आणि ताऱ्याला सुद्धा गिळू शकते. नक्की हे काय, याच्यावर रिसर्च आजही चालू आहे. पण विचार करा, त्यावेळी डॉक्टर स्टीफन हॉकिंगने ब्लॅक होलचा अभ्यास सुरू केला, त्याच्यावर मतसुद्धा मांडलं आणि नवीन आयडिया त्यांनी कल्पना विस्तारित केल्या. ही मेड मेनी एपोक मेकिंग स्टेटमेंट. त्यांनी बरेचसे एपोक मेकिंग स्टेटमेंट केले. एपोकचा अर्थ काय होतो बघा, आता याचा अर्थ मी समजून घ्या. एखाद्याच्या विधानाला छेद देणे त्याला म्हणतात एपोक मेकिंग स्टेटमेंट. म्हणजे समजा मी खूप आधीची गोष्ट म्हणतो, काही हजारो वर्षापूर्वी असं म्हटलं जायचं की सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो. हे कुणी ना कुणीतरी सांगितलं असेल, एखाद्या राजाने, एखाद्या म्हणतात ना युनिवर्सचा अभ्यास करणारे, त्यावेळी एखाद्या कुठल्याही माणसाने. ते लोकांना काय वाटतं की पूर्वेला सूर्य उगवतो, ओके, पश्चिमेला मावळतो, म्हणजे सूर्य हा फिरतोय, असं त्यावेळी लोकांना वाटत असेल. पण नंतर जेव्हा याचा अभ्यास झाला, मग काही सायंटिस्ट पुढे आले. त्या सायंटिस्टने ग्रहांचा अभ्यास केल्यानंतर काय कळलं की सूर्य फिरत नाही, सूर्य हा एकाच जागी आहे, तर त्याच्याभोवती ग्रह फिरतात. आणि ते खरं ठरलं. मग ज्या कोणत्या सायंटिस्टने याचा अभ्यास केला असेल, मग त्यांनी जेव्हा आपलं मत मांडलं असेल, मग ते मत कसं असेल सांगा मुलांनो, एपॉक मेकिंग स्टेटमेंट असेल. कळलं का? आधीच्या शास्त्रज्ञांच्या किंवा आधीचे जे अभ्यासक आहेत त्यांनी जो अभ्यास केला आहे, त्यांच्या अभ्यासावर जे त्यांनी काही विधानं दिली होती त्याला छेद देणारं काम कोणी केलेलं आहे? डॉक्टर स्टीफन हॉकिंगने. मग त्याला म्हणतात एपॉक मेकिंग स्टेटमेंट. कळलं? याचा अर्थ दिले बघा बाजूला ग्लोसरीला. ऑफ अ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रिस्ट्रिक्टेड टाईम. ओके, पुढे बघा. दॅट शुक इस्टॅब्लिश थिअरीज. म्हणजे यामुळे काय आलं की आत्तापर्यंत ज्या इस्टॅब्लिश थिअरी आहे,
आत्तापर्यंत ज्या एस्टॅब्लिशचा अर्थातल्या स्थापित केलेल्या ज्या काही थेरी आहे, या थेरी सगळ्या हल्ल्या. कळलं का? या सगळ्या थेरीला हलवून टाकलं डॉक्टर स्टीफन हॉकिंगने. एवढा अभ्यास केला ब्लॅक होलचा आणि आपली मतं मांडली. पुढे काय सांगतात बघा, त्यांच्याबद्दल काय सांगितलं गेलं लेसनमध्ये. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. सायंटिस्टला असं वाटत होतं की संपूर्ण युनिवर्स हे बिग बँगने बनलेलं आहे. आता ही एक नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासमोर, बिग बँग. याचे पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. मग बिग बँग म्हणजे काय? बिग बँग थेरी ही अशी थेरी सांगितली जाते की हे विश्व कसं बनलं, हे ग्रह, हे तारे बनले कसे. त्याच्यावर असं म्हटलं जातं की जे पूर्ण आकाशामध्ये जी, कळलं का, एक असं जी एक पोकळी तुम्हाला दिसते ना, या ब्रह्मांडमध्ये असं म्हटलं जातं की एक असा वायूचा एक ढग, एक खूप प्रचंड एवढा मोठा एक ढग असं म्हणूया, जो वायू, धूळ याच्यापासून बनलेला होता. ओके, तो स्वतःभोवती रिव्हॉल्व करत होता, फिरत होता. हळूहळू याचं तापमान वाढत होतं, याचं तापमान कमी पण होत होतं. अनेक लाखो वर्ष याच्यामध्ये बदल होत गेले. नंतर हा अचानक जो होता ना, हा याला तुम्ही ढग म्हणा किंवा याला तुम्ही काय म्हणा की धुळांचा किंवा गरम हवेचा जो असा प्रचंड एक मोठा गोलाकार जो भाग होता, हा काय झालं, हा फुटला. याच्यामध्ये मोठा एक्सप्लोजन घडलं. या एक्सप्लोजनमुळे हा विखुरला गेला. ओके, मग जिथे हा विखुरला गेला ना, त्या ठिकाणी तिथल्या टेम्परेचरनुसार काही ठिकाणी पाणी तयार झालं, काही ठिकाणी काही ग्रहांवर जमीन पाणी तयार झालं, काही ठिकाणी फक्त वायू राहिलं, काही ठिकाणी असं म्हणतात की फक्त गॅसेस राहिले. आणि ही जी बिग बँग थेरी आहे ही सायंटिस्टने मांडली होती. कधी? ब्लॅक होल कन्सेप्ट जी आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंगने मांडायच्या आधी सगळे असे म्हणत होते की सायंटिस्ट असं म्हणत होते की संपूर्ण विश्व हे बिग बँग थेरीनुसार जे त्यांनी मांडली असंच काहीतरी बनलं असेल. आता पुन्हा सांगतो तुम्हाला, हा स्टडी जरी असला सायंटिस्टचा, तरी याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ॲझम्पशन्स आहेत, अनुमान आहेत. आणि अनुमान खरेसुद्धा असतात, खोटेसुद्धा असतात. तेवढे वर्ष पूर्वी कोण नव्हतं. सायंटिस्ट आता स्टडी करत आहे, आजही स्टडी करत आहे. असं नाही आहे की एक मत मांडलं, पुस्तकं याच्यावर छापली गेली, लोकांनी स्वीकारलं, पण आजही याच्यावर स्टडी होत आहे की पृथ्वी निर्माण कशी झाली, सूर्य निर्माण कसं झाला, इतर ग्रह निर्माण कसे झाले, हे कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल काय आहे, हे आजही याच्यावर अभ्यास चालू आहे. पुढे काय दिले? टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. ही कन्सेप्ट आणखी चांगल्या प्रकारे कळण्यासाठी डॉक्टर स्टीफन हॉकिंगने एक कन्सेप्ट आणली ज्याचं नाव आहे लाय अल्जेब्रा. ओके, चला आता पुढे बघूया. आपण खूप थोडासा पाठ उरलेला आहे बघा. दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी, सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. बघा, जरी बाय दोचा अर्थ काय होतो, जरी ते व्हीलचेअरवर मर्यादित जरी झाले, त्यांच्या बॉडीवर त्यांचा कंट्रोल जरी नाही राहिला, तरी काही बघा त्यांनी काही बोटावर त्यांचा कंट्रोल राहिला आणि त्या साहाय्याने त्यांनी कम्प्युटरवर खूप काम केलं. म्हणजे काय केलं, कम्प्युटर बघा तुम्हाला इथं मागे चित्र दिसत असेल. ओके, मग एक दोन बोटं मे बी त्यांची वर्क करत असेल. विचार करा, खूप फास्ट पण काम करत नसेल. त्यांना कदाचित असं पण असेल की एक ओळ टाईप करायला त्यांना 2-2, 3-3 तास जात असेल. तरी विचार करा, आज लिहिण्याचा कंटाळा करणारे कितीतरी लोक आहेत, कम्प्युटर टाईप करणारे कंटाळा करणारे खूप लोक आहेत. मग विचार करा, या व्यक्तीला ज्याच्या बोटावर फक्त 1-2 बोटावर कंट्रोल असेल, त्या 1-2 बोटांच्या साह्याने कम्प्युटरवर त्यांनी काम केलं आणि त्यांनी त्यांचे विचार प्रकट केले. एक्सप्रेस हिज थॉट्स. डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज अ ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे सायन्स विषयावर एक खूप खोलवर ज्ञान असणारे ऑथॉरिटी व्यक्ती आहे. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड रिवॉर्ड्स हॅव बीन बेस्टो ऑन हिम. त्यांना आजपर्यंत अनेक असे, न्यूमरस म्हणजे अनेक, सन्माननीय, ऑनररी म्हणजे काय, सन्माननीय डॉक्टरेटच्या पदवी त्यांना मिळाली आहेत. अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टो ऑन हिम. बेस्टोचा अर्थ होतो बहाल करणे.
म्हणजे त्यांना आत्तापर्यंत असे अनेक पदव्या, अनेक असे पुरस्कार त्यांना बहाल केलेले आहे त्यांच्या या कार्याबद्दल. काही खरंच हे म्हणूनच या लेसनचं नाव काय दिलं आहे, ॲन एपिटोम ऑफ करेज. ही इज फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. ते रॉयल सोसायटीचे एक मेंबरसुद्धा आहेत. ओके. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. आणि US म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय अकॅडमीचं, राष्ट्रीय विज्ञान परिषदचं आपण मराठीमध्ये अनुवाद जर करू तर अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे ते मेंबरसुद्धा आहे. पुढे काय बघा, इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर आइन्स्टाईन इक्वल इन इंटेलिजन्सी, डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. बघा, इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्सी, आइन्स्टाईनच्या इंटेलिजन्स एवढं जरी त्यांचं समानता त्यांना जरी गृहीत धरत नसले तरी डॉक्टर स्टीफन हॉकिंग एक खूप हंबल व्यक्ती आहे. कसे आहे ते, खूपही नम्र व्यक्ती आहे. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, अतिशय नम्र व्यक्ती. सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन म्हणजे काय की अतिशय नम्र व्यक्ती आहे ते. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमॅन इन माइंड. सामान्य व्यक्तीला लक्षात ठेवून त्यांनी खूप साऱ्या त्यांच्या कल्पना विस्तारित केल्या आहे अनेक पुस्तकांमधून. म्हणजे त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पना सायंटिफिक लँग्वेजमधून न सांगता सामान्य माणूस, लेमॅनचा अर्थ आहे सगळ्यांनी सामान्य माणूस, मग सामान्य माणसाला कळेल अशा प्रकारची भाषा त्यांनी वापरलेली आहे. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा इगो नव्हता. ते व्हीलचेअरवर कन्फाईन होते. असा आजार भयंकर होता. ते कुठं जाऊ शकत नव्हते, काय करू शकत नव्हते, त्यांना बोलता येत नव्हतं. फक्त कम्प्युटरच्या साहाय्याने ते त्यांची स्पीच जी होती, तुम्ही मे बी व्हिडिओ बघाल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की त्यांची जी स्पीच होती, ओके, त्या स्पीचच्या त्यांना बोलता येत नव्हतं. मग कम्प्युटर होता. कम्प्युटर त्यांचे जे काय थॉट्स होते ते थॉट्स त्या कम्प्युटरमधून एक्सप्रेस केले जायचे. विचार करा. हिज रायटिंग इन फुल ऑफ वीट अँड ह्युमर. त्यांचे जे रायटिंग आहे ते पूर्णपणे वीट अँड ह्युमर, हास्य आणि विनोदाने भरलेली आहे. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांचं लेखनाची कौशल्य अशी एवढी सुंदर होती की नॉन सायंटिस्ट म्हणजे जो वैज्ञानिक व्यक्ती नाही त्याला सुद्धा ते सहज कळेल. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम्स इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम. आपल्या वेळेची सर्वात जास्त विक्री करणारे जे पुस्तक कोणतं आहे ते म्हणजे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. ओके. ऑन बिंग आस्क्ड म्हणजे असं विचारले असता, या मराठीमध्ये अर्थ असे विचारले असता, हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग द क्वेटन्सन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप. बघा ते काय म्हणतात, मी वाक्य मोठा आहे, मी त्याला ब्रेक करून सांगतो. बघा, त्यांना असं विचारलं हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS. त्यांना या भयावह ALS आजाराबद्दल कसं वाटतं. तो त्यांना आजार झाला होता, तो ALS होता. त्याचा अर्थ काय होतो, ॲमियोट्रॉफिक लॅटरल सिरोसिस. ॲमियोट्रॉफिक लॅटरल सिरोसिस हा त्याचा आजाराचं नाव आहे. मग हा आजार जो त्यांना झाला होता त्याबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे, डॉक्टर हॉकिंग द क्विटेन्सेन्स ऑफ ऑप्टिमिझम. ओके. मग ते काय म्हणतात की डॉक्टर हॉकिंग असं म्हणतात, थोडक्यातच ते म्हणतात आशावाद आहे. बघा ते काय म्हणतात, द क्विटेन्सेन्स ऑफ ऑप्टिमिझम म्हणजे हा एक थोडासा आशावाद आहे. अँड होप आणि आशा करतात. ते काय म्हणतात बघा, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. आराम करायपेक्षा वेगळं मला काही वाटत नाही. म्हणजे हा कुठलाही आजार असू द्या, ते स्वतः म्हणतात की मला आशा आहे की हा जो आजार आहे हा दुसरा काही वेगळा नाही आहे, आराम केल्याशिवाय दुसरं मला काही वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल. जेवढा होईल तेवढं मी सामान्य जीवन जगायचा प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन. आणि आपल्या या परिस्थितीबद्दल मी जास्त विचार करत नाही. ऑर रेग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. आणि ज्या काही बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दल मी स्वतःला प्रिव्हेंटसुद्धा करत नाही, म्हणजे स्वतःला प्रतिबंधितसुद्धा करत नाही. ओके. कारण की मला याची खंतसुद्धा वाटत नाही. रिग्रेटचा अर्थ होतो खंत वाटणे. मला या गोष्टी खंतसुद्धा वाटत नाही. बघा एवढा भयावह आजार होऊन पण किती
व्यवस्थित आणि किती चांगलं मत त्यांनी मांडलेलं आहे आणि म्हणून आपल्याला मुलांनो खरंच यांच्याकडून काय ते शिकायला मिळतं। उगाच डॉक्टर स्टीफन हॉकिंगचं हा लेसन किंवा त्यांचं जगभरामध्ये नाव घेतलं जात नाही। ओके, बिकॉज डॉक्टर स्टीफन हॉकिंग हॅज समथिंग टू गिव्ह अस अँड वी ॲक्च्युली हॅज टू टेक something from him, a message, the message that we should not regret on our shortcomings or our handicap or whatever we have, okay, whatever we don't have we should not regret on it। जे आपल्याकडं नाही, कळलं का, त्याच्यावर कधीही रेग्रेट करू नये। ठीक आहे, पुढे काय म्हणतं बघा, डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स। डॉक्टर हॉकिंग यांना ठामपणे, फर्मलीचा अर्थ ठामपणे विश्वास आहे की येणाऱ्या काही वर्षांमध्ये विज्ञान युनिवर्सचे नवीन उलगडे करणार, नवीन सिक्रेट्स आहेत ते बाहेर काढलं जाईल, ते शोधलं जाईल। इट्स ओरिजिन, कधी उगम झाला, इट्स हिस्ट्री, त्याचा इतिहास, मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज, आणि एवढंच नव्हे, मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिवाइस, आणि कदाचित हे सुद्धा प्रेडिक्टचा अर्थ भाकीत करतील की त्याचा अंत कधी आहे, कोणाचा, युनिवर्सचा। म्हणजे साहजिकच आहे, एखादी गोष्ट जर जन्म घेते तर त्याचा मृत्यूसुद्धा होतो। मग ते कीटक असो, माणूस, एखादं वृक्ष असू द्या, काही असू द्या। मग जशी हे युनिवर्स तयार झाली आहे तर ते असं म्हणतात की भविष्यामध्ये सायन्स एवढं पुढे जाईल की हे सुद्धा प्रेडिक्ट करणार की या विश्वाचा अंत कधी होईल। लाईक डॉक्टर हॉकिंग देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज इन देअर लाईव्स। डॉक्टर स्टीफन हॉकिंग प्रमाणे अनेक असे लोक आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अतुलनीय धाडस दाखवलेलं आहे। एक्झम्पलरी म्हणजे काय, अतुलनीय। लेट अस सल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल। चला अशा सर्व लोकांना आपण, अशा सगळ्या महान लोकांना, शूर लोकांना आपण सल्यूट करूया। हू इन स्पाइट ऑफ बिंग डिसेबल स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट। जे डिसेबल असताना सुद्धा त्यांनी खूप कष्ट केलं आणि त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स दिला। म्हणजे अशा सगळ्या लोकांना आपण सल्यूट करूया। ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो हा आपला लेसन झाला। तुम्हाला लेसन कसा वाटला सांगा, पार्ट 2 सुद्धा, इवन पार्ट 1 सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। काही शंका असेल तर पार्ट सांगा मला। आणि माझा एक प्रश्न तुम्हाला आहे, एक्झम्पलरी या वर्डसाठी आणखी कोणता इंग्लिशमध्ये सिमिलर वर्ड आहे ते सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। ओके, आय होप तुम्हाला आवडलं असेल। तर सांगितल्याप्रमाणे प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ लोंढे OSC यूट्यूब चॅनलवर नेहमी बघत राहा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत कीप लर्निंग।